याच्यावरचं क्रिटिक्स बघणार आहोत, ठीक आहे, बघणार आहोत. तर मग क्रिटिक्स मधले पहिले आहेत मॅक्स वेबर. आता मॅक्स वेबर काय म्हणतात, हे परात्मीकरण जी भावना आहे किंवा परात्मीकरण आहे फक्त भांडवलशाही उत्पादन पद्धतीमुळेच निर्माण होते असं बिलकुल नाही. ओके, तर याला बी या ठिकाणी काही अनेक कारणं आहे, अतिरिक्त कारणं आहे. ते आहे या ठिकाणी अतिरिक्त तर्काधिष्ठता, म्हणजे या ठिकाणी की ओव्हर लॉजिक लावणे. ओके, ओव्हर लॉजिक लावणे हे सुद्धा या ठिकाणीचं कारण आहे. त्याचबरोबर अति नोकरशाही आहे. ओके, नोकरशाही म्हणजे काय असणार आहे, एक हायरार्की असणार आहे, स्तर रचना असणार आहे. याच्यामध्ये वरचा व्यक्ती खालच्या व्यक्तीला नियंत्रित करणार आहे. मग ह्याच्यामधून सुद्धा काय होतं, खालचा जो व्यक्ती आहे त्याला परात्मीकरण होतं, त्याला स्वतःच्या इच्छेने काही करता येत नाही, कारण त्याचा कंट्रोलिंग जो आहे तो कोण असणार आहे, वरचा व्यक्ती असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी नोकरशाहीमध्ये सुद्धा काय आहे, हायरार्की आहे. वरती जो असणार आहे तो खालच्यावर नियंत्रण आणणार आहे. मग याच्यामधून खालचा जो व्यक्ती आहे हा काय होणार आहे या ठिकाणी की स्वतःला की अलग समजायला लागतो किंवा स्वतःला या ठिकाणी त्या श्रमापासून काय आहे परावर्त व्हायला लागतो किंवा परात्मीकरणाची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. तसं या ठिकाणी कार्ल मार्क्स म्हणतो. त्यानंतर कार्ल मार्क्स पुढे जाऊन म्हणतो की या ठिकाणी व्यक्तीला संस्थेने आखून दिलेले जे काही नियम आहेत ते करावे लागतात. तर म्हणजे संस्था म्हणजे काय, एखादी फॅक्टरी आहे, तर फॅक्टरीमध्ये जर कार बनवायची असेल तर त्याचं एक पर्टिक्युलर डिझाईन तयार केलं जातं आणि त्याच डिझाईनवर त्या व्यक्तीला काय करावं लागतं, काम करावं लागतं. म्हणजे तिथं काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करून काहीतरी लॉजिक अलग लावून किंवा त्याची स्वतःची क्रिएटिव्हिटी त्याला वापरता येत नाही. ओके, सर्जनशीलता म्हणजे काय आहे, क्रिएटिव्हिटी. ओके, त्याला कुठल्याही प्रकारची स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरता येत नाही. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर त्याची सर्जनशीलता जी आहे, क्रिएटिव्हिटी जी आहे, त्याचा काही वापर किंवा त्याचा काही यूज होत नाही, तो मग सर्जनशीलता त्याची हरवते. तर ही जी बाब आहे मग ही कशामुळे होते, ते या ठिकाणी एका संस्थेने, पर्टिक्युलर संस्थेने काय केलेलं आहे, या ठिकाणी व्यक्तीवर नियंत्रण आणलेलं आहे, फॅक्टरीने नियंत्रण आणलेलं आहे, नियमाने किंवा या ठिकाणी नियम असतील, व्यवस्था असेल, त्यांनी नियंत्रण आणलेलं आहे. परात्मीकरण फक्त मालक आणि कामगार यामधला संघर्ष आहे असं बिलकुल नाही. तर परात्मीकरण काय आहे, संस्थात्मक संरचनेचा भाग आहे. म्हणजे एक स्ट्रक्चर आहे, हायरार्की आहे. मग या हायरार्कीमध्ये खालचा व्यक्ती वरच्या व्यक्तीवर काय, म्हणजे वरचा व्यक्ती खालच्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवतो आणि खालचा त्याने दिलेल्या ज्या सूचना आहेत, नियम आहेत ते त्याला फॉलो करावे लागतात. ठीक आहे, तर मग हा कसा आहे, संस्थात्मक संरचनेचा परिणाम आहे, ना की कामगार आणि या ठिकाणी कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष आहे. त्याचबरोबर आपण की यांनी आत्महत्येचं सुसाईड थेअरी सांगितलेली आहे. सुसाईड थेअरीमध्ये काय आहे, या ठिकाणी नोकरदार जे आहे ते मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. त्याला कारण सुद्धा काय आहे, या ठिकाणी ओव्हर म्हणजे त्यांच्यावर काय आहे, अति नियंत्रण ठेवलं जातं किंवा अति ओव्हरलोड आहे, ताण आहे, तर मानसिक तणाव असतो, या कारणाने काय आहे आत्महत्या करतात. म्हणजे याचा अर्थ काय, फक्त मालक आणि कामगार याच्यामुळेच परात्मीकरण होतं असं बिलकुल नाही. म्हणजे जे कार्ल मार्क्सनं म्हणलेलं आहे त्याच्या विरोधी भूमिका या ठिकाणी मॅक्स वेबर दाखवतात किंवा या ठिकाणी मांडतात. त्यानंतर C.W. मिल्स जे आहे हे काय म्हणतात की ज्या पद्धतीनं तृतीय क्षेत्राचा विकास होतो, तृतीय क्षेत्र म्हणजे कोणता आहे, सेवा क्षेत्राचा विकास होतो, त्या पद्धतीनं मग सेवा क्षेत्राचा विकास झाला की त्या ठिकाणी सेवा क्षेत्रामधला जो कामगार आहे तो काय करतो, आपलं जे काही या ठिकाणी सेलिंग ऑफ पर्सनॅलिटी म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी आहे तो विकतो. आता पर्सनॅलिटी विकतो म्हणजे काय आहे, जसं एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी एअर हॉस्टेस आहे, ओके, किंवा कॉल सेंटर आहे, त्यांना या ठिकाणी चांगलं बोलावं लागतं. ओके, चांगलं बोलावं लागतं, स्माइल करावं लागते. तर ह्याच्यावरच काय आहे या ठिकाणी किंवा की सेलिंग ऑफ पर्सनॅलिटी ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, मग हे तृतीय क्षेत्र आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, जे परात्मीकरण आहे ही जी भावना आहे या ठिकाणी इथं सुद्धा निर्माण होते. जसं या ठिकाणी एअर हॉस्टेस मध्ये सुद्धा परात्मीकरणाची भावना निर्माण होऊ शकते. कारण काय आहे, या ठिकाणी तृतीय क्षेत्रामध्ये कामगार आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते विक्री करत असतात किंवा विकत असतात. तर हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, परात्मीकरणाचं एक वन ऑफ द काय आहे कारण आहे. पुढे जाऊन हर्बर्ट मॅक्यूस, ओके, हर्बर्ट मार्क्यूस असं म्हणतात की आधुनिकीकरण म्हणजे आधुनिक औद्योगिक समाजामध्ये काय आहे की खूप मोठ्या प्रमाणात ज्या खोट्या गरजा आहेत, फास्ट नीड तयार केल्या जातात. व्यक्ती काय करतो, फास्ट नीड तयार करतो, म्हणजे या ठिकाणी खोट्या गरजा तयार करतो. आता ह्याच्या खोट्या गरजा ज्या आहेत तर यामुळे सुद्धा काय होतं, परात्मीकरण होतं. म्हणजे एक जर मोबाईल असेल तर दुसरा मोबाईल असला पाहिजे, बरोबर. तर अशा प्रकारची भावना त्यामध्ये निर्माण होते. म्हणजे परात्मीकरण हे फक्त आर्थिक शोषणामुळे होतं असं नाही, तर या ठिकाणी ह्याचं काय आहे, संस्कृतीशी संबंध आहे. म्हणजे फाल्स नीड म्हणजे जसं की एक्झाम्पल मध्ये की मार्केटमध्ये एखादा मोबाईल आला, आपल्या मित्रानं मैत्रिणीनं घेतला की आपल्याला सुद्धा काय वाटतं की अरे तो मोबाईल घ्यायला पाहिजे. म्हणजे हे काय झालेलं आहे, कल्चर झालेलं आहे. मग हा कल्चरचा संस्कृतीचा भाग होतो, त्या कारणानं काय होतं, आपण सुद्धा मोबाईल घेतो. मग ही काय आहे, गरज नसताना सुद्धा ही फाल्स नीड, खोट्या गरजा ज्या आहेत ह्या निर्माण केल्या जातात. आणि त्या कशामुळे निर्माण होतात, तर ह्याच्यामध्ये
तो एक आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ओके, संस्कृती म्हणजे काय आहे, एक प्रकारचं काय आहे किंवा जी आपली फाल्स नीड जे आहे ती तयार करत असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे परात्मीकरण होतं, जे फक्त आर्थिक शोषणानंच होतं असं सुद्धा नाही. पुढे या ठिकाणी मेल्विन सिमन, ओके, मेल्विन सिमन म्हणतात परात्मीकरण ही संकल्पना ही एक संघ नाही, ओके, किंवा एक रूप किंवा अशी एक सिंगल अशी संकल्पना नाही, त्याला मल्टी डायमेन्शनल आहेत, अनेक रूप आहेत, तर अनेक प्रकार ह्याच्यामध्ये विभागले गेलेले आहेत. तर पहिला जो भाग आहे तर पॉवरलेसनेस, ओके, म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी पॉवरलेसनेस ही जो भाग आहे तो या ठिकाणी दिसतो. तो म्हणजे काय आहे की त्याच्या कृतीचा काहीच परिणाम या ठिकाणी होणार नाही. म्हणजे त्याने जे एखादी कृती केली तर या ठिकाणी त्याचा काहीच परिणाम होणार नाही. म्हणजे जर याच्यामध्ये त्यानं अभ्यास केला, ओके, अभ्यास केला आणि जर एक्झाम्पल मध्ये एखादा स्टुडंट आहे ज्यानं अभ्यास केला परंतु ती परीक्षेमध्ये काय झाला, ओके, परीक्षेत काय झालं, घोटाळा झाला, ओके, या ठिकाणी करप्शन झालं, घोटाळा झाला, तर मग त्यामुळे काय होणार आहे, तो पॉवरलेसनेस फील करतो. म्हणजे एवढं काम करून सुद्धा काय आहे, एवढा अभ्यास करून सुद्धा त्याला काही रिटर्न मिळत नाही, बिकॉज ऑफ काय आहे, या ठिकाणी करप्शन झालेलं आहे, घोटाळा झालेला आहे. तर अशा प्रकारचं पॉवरलेसपणा जो आहे इथं दिसतो. त्यानंतर मिनिंगलेसपणा म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी काम, नियम आणि भूमिका याला काही अर्थ राहत नाही, मिनिंगलेस. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये की जर एखाद्या व्यक्तीचं लग्न, समजा एखादा व्यक्ती हे आहेत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, त्याने लग्न केलं आणि ते लग्न झाल्यानंतर या ठिकाणी काय आहे की त्यांना असं वाटतं की अरे याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही, मग काय होतं की याच्यामधून घटस्फोट होतो, आत्महत्या होते. हे जे आहे हे मिनिंगलेसपणाचं प्रतीक आहे. ठीक आहे, त्यानंतर नॉर्मलेसपणा, ओके, नॉर्मलेसनेस म्हणजे काय आहे, या ठिकाणी नियम आणि मूल्यात गोंधळ असणे, ओके, त्याच्यामध्ये किंवा की नॉर्मलेसनेस म्हणजे महिलांनीच किंवा या ठिकाणी मुलींनीच, ओके, किंवा की मुली असतील किंवा महिला असतील यांनीच या ठिकाणी काय आहे मुलांचं, ओके, मुलांचं संगोपन केलं पाहिजे, ओके, संगोपन केलं पाहिजे. आता ही जी आहे हे काय आहे, नॉर्मलेसनेस आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं काही कायदा कानून असं काय आहे का, नाही, तर परंतु एक भावना आहे की नाही या ठिकाणी मुलींनाच हे काम केलं पाहिजे, मुलींनाच घरचं काम केलं पाहिजे, हे जे आहे हे नॉर्मलेसनेस आहे. ह्याच्यामुळे सुद्धा काय होतं, परात्मीकरण होतो. नंतर आयसोलेशन म्हणजे काय आहे, या ठिकाणी समाजाशी, आयसोलेशन म्हणजे काय, आयसोलेट होणे, समाजाशी तुटल्याची भावना निर्माण होणे, हे सुद्धा कारण आहे की ज्यामुळं या ठिकाणी परात्मीकरण होते. आणि शेवटचं आहे सेल्फ एस्ट्रीम, ओके, त्या ठिकाणी सेल्फ एस्ट्रेंजमेंट, ओके, स्वतःच्याच कामात किंवा या ठिकाणी जीवनात ओळख हरवण्याची भावना आहे. ओके, तर म्हणजे स्वतःच काम आहे परंतु तेच काम करून, समजा एखादे या ठिकाणी कॉल सेंटर आहे, तर एखादी कॉल सेंटरवर एखादा मुलगा किंवा मुलगी काम करत असेल तर त्याच्याकडे काही दुःख जरी झालं असेल तरी सुद्धा काय आहे, त्याला या ठिकाणी काय करावं लागतं, स्माइलनेस किंवा या ठिकाणी चांगलंच बोलावं लागतं. किंवा एअर हॉस्टेस आहे, तिला जरी काही हे झालं असेल, ओके, तिला काही दुःख झालं असेल ते सुद्धा तिला एक्सप्रेस करता येत नाही. तर मग ही जी भावना आहे ही काय आहे, सेल्फ एस्ट्रेंजमेंट या ठिकाणी याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी परात्मीकरण काही एक संघ नाही, त्याला मल्टी डायमेन्शनल अँगल्स आहेत. त्यानंतर रॉबर्ट ब्लूमर हे काय म्हणतात की या ठिकाणी रॉबर्ट ब्लूमर असं म्हणतात की नोकरी जे आहे, ओके, किंवा या ठिकाणी एखादी नोकरी असेल तर नोकरीमध्ये जर कमी तांत्रिक नोकरी असेल, म्हणजे या ठिकाणी कोणत्या आहे तर हस्तकला उद्योग आहे, ओके, तर हस्तकला उद्योग असेल तर परात्मीकरण जे आहे हे खूपच कमी होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हस्तकला उद्योग मध्ये समजा एखादा कुंभार आहे, ओके, तर कुंभार काय करतो, हे मडकं तयार करतो. मग आता मडकं तयार करत असताना त्याला त्या पद्धतीची परात्मीकरणाची भावना ही कमी प्रमाणात निर्माण होते. कारण काय आहे, या ह्याच्यामध्ये कमी तांत्रिकपणा आहे, त्यामुळे या ठिकाणी काय आहे, हस्तकला उद्योगामध्ये आपल्याला खूपच कमी परात्मीकरण दिसतं, ओके, आहे परंतु खूप कमी प्रमाणात आहे. दुसरं अधिक तांत्रिक आहे तर परात्मीकरण काय होणार आहे, जास्त आहे. समजा एखादा व्यक्ती आहे जो काय करत आहे किंवा की एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करत आहे, जी फॅक्टरी कशावर चालत आहे, मशिनरीच्या माध्यमातून ती फॅक्टरी चालत आहे, तर त्याला फक्त काय करायचं, बटन दाबायचं आहे किंवा एखादी वस्तू उचलायची आहे, दुसरी ठेवायची आहे, असं जर काम असेल तर काय होतं, त्या कामामुळे काय होतं, तो त्या कामापासून परावर्त होतो, स्वतःपासून होतो, समाजापासून होतो, त्या प्रोडक्ट पासून होतो आणि त्या प्रोसेस मधून सुद्धा या ठिकाणी परावर्त होतो, परात्मीकरण होतं. म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे, ही परात्मीकरण हे जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. मग रॉबर्ट ब्लूमर काय म्हणतात, जसजसं यांत्रिकीकरण होणार आहे, बरोबर, जसजसं यांत्रिकीकरण होईल त्या प्रमाणात काय होणार आहे, परात्मीकरणाची भावना वाढणार आहे. म्हणजे यांत्रिकीकरण जास्त झालं, परात्मीकरणाची भावना वाढली, यांत्रिकीकरण कमी असेल तर परात्मीकरणाची भावना ही कमी असणार आहे. अशा प्रकारे हे आहेत रॉबर्ट ब्लूमर.
आणि शेवटी या ठिकाणी परात्मीकरण हे काय आहे, अनेक अंगी आहे, मल्टी डायमेन्शनल आहे. फक्त एकच अंग आहे असं नाही, परंतु एकाच काही बाबी अशा आहेत की एकाच उत्पादन पद्धती जरी असली तरी सुद्धा त्यामधून परात्मीकरणाची जी भावना आहे किंवा परात्मीकरण होत नाही. म्हणजे उत्पादन पद्धती एकच आहे परंतु त्यातून परात्मीकरण होत नाही. जसं की या ठिकाणी व्यावसायिक नीती, ओके, तर या ठिकाणी व्यावसायिक काही व्हॅल्यूज असतात, काही मूल्य असतात, ओके, त्याच्या बाबतीत जर विचार केला, जसं की डॉक्टर आहे, आता हा डॉक्टर या ठिकाणी कधीही परात्मीकरणाची जो काही अनुभव आहे त्याला येत नाही, ओके. कारण काय आहे, तो या ठिकाणी तो एकच काम करत असला तरी सुद्धा काय आहे ती भावना येत नाही, कारण त्याचं या ठिकाणी मॉरल जे इथिक्स आहे किंवा या ठिकाणी जसं किंवा जे व्यावसायिक नीती आहे, ओके, तो मॉरॅलिटी आहे, त्या व्यवसायाबद्दल त्याचा जे काही या ठिकाणी आपुलकी किंवा जे नीतिमूल्य जोडलेले आहे त्यामुळे काय होत नाही, तर त्याच्यामध्ये परात्मीकरणाची भावना निर्माण होत नाही, ओके. तर हे झालं या ठिकाणी डॉक्टर. परंतु या ठिकाणी हे असून सुद्धा काय आहे, आजही आपल्याला समाजामध्ये काय आहे, परात्मीकरण दिसते. तर हे झालं या ठिकाणी कार्ल मार्क्सच्या ही परात्मीकरणाची थेअरी. डेफिनेटली तुम्हाला समजली असेल आणि जर हा व्हिडिओ किंवा ही संकल्पना किंवा हे जे क्रिटिक्स समजलं असेल तर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीची बॅच इंग्लिश मीडियम त्याचबरोबर मराठी मीडियम मध्ये आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे, ऑफलाईन @ छत्रपती संभाजीनगर, विथ तुम्हाला या ठिकाणी प्रिंटेड नोट्स, अदरवाईज या ठिकाणी PDF नोट्स, त्याचबरोबर या ठिकाणी ह्या PPT नोट्स सुद्धा आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. निश्चित सोशॉलॉजी हा सब्जेक्ट सोपा आहे आणि जर तुम्ही तो जॉईन केला तर या ठिकाणी सगळं काय कंटेंट जो प्रोव्हाइड करण्याची जिम्मेदारी आमची. लेट्स जॉईन सोशॉलॉजी. थँक्यू. ऑल द बेस्ट.